विद्यार्थी मित्रो, इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 4 चा सध्या आपण अभ्यास करत आहोत. प्रामुख्याने प्रकरण 4 अर्थनियोजन हे जे आहे याच्यामध्ये आपण सरासरी 4.1 पर्यंत काही भाग पाहिलेला आहे. ज्या वेळेला आपण वस्तूंची सेवा किंवा खरेदी घेत असतो त्यावेळेला आपल्याला जीएसटी अर्थात वस्तू व सेवा कर हा भरावा लागत असतो आणि तो वस्तू व सेवा कर कशा पद्धतीने आपल्याला भरावा लागतो किंवा कशा पद्धतीने त्याची आकारणी केली जाते या संदर्भातली बहुतेक पार्श्वभूमी आपण सर्व पाहिलेली आहे आणि सरासरी 4.1 मधली सुद्धा काही उदाहरणं आपण अभ्यासली आहेत. लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण वस्तू किंवा सेवा यांच्याबद्दल जो कर भरतो तो कर जीएसटी म्हणजे वस्तू सेवा कर म्हणून आपण देत असतो आणि तो संपूर्ण भारतभर सगळीकडे एकसारखा किंवा एक समान पद्धतीने आकारला जातो. त्याच्याकरता वस्तूची कोडिंग केलेली आहे. त्या कोडिंगनुसार ज्या गटात वस्तू येतात त्यानुसार त्याचे दर ठरले आहेत. अगदी 0% पासून 28% पर्यंत वस्तू किंवा सेवा कराचे दर आपण पाहिलेले आहेत. तर त्याप्रमाणेचे जे काही दर आहेत ते दरही आपण अभ्यासलेले आहे. आता आपण सरासरी 4.1 मधील जे उदाहरण आहे ते उदाहरण क्रमांक 4 लक्षात घेणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला जे उदाहरण दिलं आहे त्या उदाहरणातल्या ज्या काही बाबी आहेत त्या काही मी बोर्डवरती मांडत नाही, फक्त उदाहरण लक्षात घ्या. एका रिस्ट वॉच बेडची करपात्र किंमत 586 रुपये आहे. आपल्याकडे पाठ्यपुस्तक आहे. पाठ्यपुस्तकातला 4.1 हा सर्वसंच तुम्ही लक्षात घ्या. पान नंबर 87 वरती आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 4 मध्ये एका रिस्ट वॉच बेडची करपात्र किंमत 586 रुपये आहे आणि जीएसटीचा कर 18% आहे. तर ग्राहकाला तो बेड किती रुपयास मिळेल? तर हे उदाहरण आपण प्रामुख्याने लक्षात घेऊया. बघा, या रिस्ट वॉच बेडची करपात्र किंमत आहे ती आपल्याला दिलेली आहे. करपात्र किंमत जी आहे ती आपल्याला दिलेली आहे 586 रुपये. तर ही जी 586 रुपये करपात्र किंमत आहे ती आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की या किमतीवरती आपल्याला जीएसटीचा जो दर आहे तो दिलेला आहे. जीएसटीचा दर तो दिलेला आहे 18%. म्हणजे आपल्याला दर जीएसटीचा दर हा टक्केवारीमध्ये दिला जातो. त्यामुळे आपण पहिल्यांदा जीएसटीची रक्कम काढली. जीएसटीची रक्कम बरोबर आपल्याला काय मिळेल? जीएसटीची रक्कम तर करपात्र किंमत गुणिले दर. करपात्र किंमत गुणिले काय घेतो आपण? दर घेतो. मी शॉर्ट मध्ये लिहितो गुणिले जीएसटीचा दर असा त्याचा अर्थ होतो. तर करपात्र किंमत आपल्याकडे आहे 586 गुणिले जीएसटीचा दर आहे 18% म्हणून 18/100. बरोबर आपल्याला हे कॅल्क्युलेशन करता येईल. तर आपण ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर जी रक्कम येणार आहे ती लक्षात घ्या. आपण इथं 100 न भागतोय, पहिल्यांदा गुणाकार 48. हा गुणाकार आपण घेत असताना हा गुणाकार घेतल्यानंतर हा छेद 100 आहे आणि म्हणून आपल्याला छेद 100 म्हणजे 105.48 दोन घरावरती दशांश दिला. तर ही आपली जीएसटीची रक्कम आहे. ही जीएसटीची रक्कम आपण ज्याला मूळ रकमेत सुरू म्हणजे करपात्र किमतीत सुरू त्याला ग्राहकाची किंमत आपल्याला मिळेल. म्हणजे ग्राहकास द्यावी लागणारी रक्कम आहे. ग्राहकास द्यावी लागणारी रक्कम बरोबर ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम ही जी आपण रक्कम घेऊ ती रक्कम आपल्याला येईल करपात्र किंमत अधिक त्यामध्ये काय असेल? जीएसटी. आणि मग ती आपल्याला मिळणार आहे 586 अधिक 105.48 आणि मग आपल्याला ही बेरीज मिळेल 0.48 आहे तसे राहतील. 5 आणि 6 11 आहे. आजच्याला 1 8 होती, लागणे 1 9 होती, 5 आणि 6 691.48 रुपये अशी आपल्याला एकूण करपात्र किंमत आणि जीएसटी मिळून ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम मिळेल. तर आपल्याला या रिस्ट वॉच बेडची करपात्र किंमत 586 रुपये असल्यामुळे 586 ला आपण 18% वरती जीएसटी आकारतो आणि मग आपल्याला 586 गुणिले 18 इथं आपल्याला सोपे भाग घेता येतील, पण आपण डायरेक्ट गुणाकार घेतला 10,548 भागिले 100 आहे आणि मग त्याचं उत्तर येईल 105.48. आणि हा जो जीएसटी आहे तो आपण करपात्र रकमेत मिसळला तर ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम आपल्याला 586 अधिक 105.48 म्हणजेच आपली एकूण जी रक्कम द्यावी लागेल ती 691.48 अशी द्यावी लागेल. आता याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6 आहे तो लक्षात घ्या.
प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय म्हटलंय लक्षात घ्या. या प्रश्नाचे जे वाचन आहे ते मी करतोय आणि तुम्ही ते लक्षात घ्या. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा व करासह 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवला. एअर कंडिशनरवरील जीएसटी चा दर 14% आकारलेला आहे. जर कर विजेत्यात खालील बाबी कोणकोणत्या म्हणजे कशा दर्शवल्या असतील ते काढा असं म्हणतात. परत एकदा प्रश्न व्यवस्थित बघा. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा व करासह 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवला. म्हणजे करासह जी एअर कंडिशनची किंमत आहे ती किंमत आपण घेतली आहे. करासह किंमत एसीची एअर कंडिशनर अर्थात एसी 51,200 रुपये अशी आहे. करासह किंमत आहे. आणि आपल्याला तिथं दिलेला आहे तुम्ही तो एअर कंडिशनर सीजीएसटीचा दर दिलेला आहे. सीजीएसटी अर्थात आपल्याला माहित आहे सीजीएसटी म्हणजे काय तर केंद्राचा देय कर जो असतो त्याला सीजीएसटी असं म्हणतात. तो आहे तो 14% आहे. तर कर विधेयकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा. पहिली बाब आहे एसजीएसटी. तर आपल्या लक्षात येईल जो सीजीएसटीचा दर असतो तो एसजीएसटीचा दर असतो. म्हणजे सीजीएसटी बरोबर एसजीएसटी तो सुद्धा दर 14%. हा दर टक्केमध्येच असतो लक्षात घ्या. तोही दर 14%चा येईल. त्याच्यानंतर दुसरी बाब विचारली एसी वरील जीएसटीचा कर किती. आता संपूर्ण जीएसटी जो आपण मिळवतो तो कसा मिळवतो तर सीजीएसटी अधिक एसजीएसटी या दोन्हींची बेरीज होते. तर आपण ही बेरीज करते 14 अधिक 14 बरोबर 28. पण दर असतो टक्केमध्ये म्हणून जीएसटीचा दर हा 28% होईल. आता पुढे म्हणलेलं आहे एसीची करपात्र किंमत किती. आपल्याला ही करासह किंमत दिलेली आहे पण करपात्र किंमत आपल्याला माहित नाही ती मिळवायची आहे. आता करपात्र किंमत मिळवताना काय लक्षात घ्यायचं बघा. आपण असं करतो 100 रुपयाची जर वस्तू असेल तर ती आपल्याला 28% दराने 128 रुपयास मिळते. बघा मी काय म्हणतोय तो काय घेतलंय गुणाकार घेतलं ते मांडणी आहे ती लक्षात घ्या. 100 रुपयाची वस्तू 28% दरानुसार आपल्याला 128 रुपयाला मिळते. आपल्याला करपात्र किंमत मिळवायची आहे एक्स. ती मानली आपण एक्स. ही वस्तू 100 रुपयाची वस्तू आपल्याला कितीला मिळाली 51,200 रुपयाला मिळालेली आहे. तर आपल्याला करपात्र किंमत मिळेल. याच्यामधलं जे समचलन असतं त्याचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल आपण याचे तिरकस गुणाकार घेऊ शकतो. हे जे चलन आहे समचलन असल्यामुळे काय लक्षात घ्या तिरकस गुणाकार घेतला की 100 गुणिले 51,200 आणि तसंच तिरकस गुणाकार आहे एक्स गुणिले 128. थोडक्यात आपल्याला एक्स ची किंमत जी मिळणार आहे हा तिरकस गुणाकार असा आणि असा घेतला आपण तर एक्स बरोबर काय होईल 100 गुणिले 51,200 भागिले 128. सामान्य कॅल्क्युलेशन करत आपण गेलो तर आपल्याला कॅल्क्युलेशन पटपट होती. पण आपण इथे लक्षात घ्या 100 म्हणजे 128 आहे 125 ची 5 पट 500 येते आणि वरती जाते 3 चौक 12. थोडक्यात ती 4 पट आहे 128 ची 4 पट होईल 512 वर 0.2 आहे. त्यामुळं 100 गुणिले 400 बरोबर आपल्याला हे 40,000 रुपये. तर हे लक्षात घ्या आपल्याला करपात्र किंमत एसीची करपात्र किंमत जी आपल्याला मिळणार आहे ती आपल्याला मिळेल एसीची करपात्र किंमत ही निश्चितच आपल्याला एकूण करासह दिलेल्या किमतीपेक्षा कशी मिळालेली आहे कमी मिळालेली आहे. एकूण किंमत आपण दिलेल्या करासह 51,200 रुपये आणि आपल्याला करपात्र किंमत त्याच्यापेक्षा कमी मिळेल कारण यामध्ये जीएसटीचा दर आकारलेला आहे 28% आणि तो असल्यामुळे ती किंमत वाढली. तर एसीची करपात्र किंमत किती आली आपल्याला 40,000 रुपये आलेली आहे. आता पुढचा आपल्याला प्रश्न तरी म्हणलेला आहे जीएसटीची एकूण रक्कम किती. तर आपल्या लक्षात येईल हे 40,000 रुपये करपात्र किंमत आहे आणि एकूण किंमत करासह दिलेली आहे ती आहे 40,000 रुपये म्हणजे 51,200 रुपये. त्यामुळे आपण करपात्र किंमत एकूण रकमेतून वजा केली तर आपल्याला काय मिळेल एसीची दिलेली जीएसटी मिळेल. तर जीएसटी बरोबर काय मिळेल आपल्याला जीएसटी बरोबर 51,200 वजा 40,000. तर आपल्याला ही वजाबाकी 11,200 रुपये. तर हे काय मिळेल एकूण देय जीएसटी आहे तो आपल्याला मिळेल 11,200 रुपये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे तो म्हणजे सीजीएसटीची रक्कम आणि एसजीएसटीची रक्कम. आपल्याला माहित आहे जेवढा सीजीएसटी असतो तेवढा एसजीएसटी असतो आपण एकत्रितपणे लिहू. पण तो कसा असतो तर एकूण जीएसटीच्या किती पट असतो निमपट असतो समसमान असतो म्हणून आपण निमपट म्हणतो. तर 11,200 त्याची आपण निमपट केली तर आपल्या लक्षात येईल 2 पंचे 10 आणि 2 सक्क 12 आणि 2 शून्य पुढच्या आहेत अशा
5,600 रुपये हा आपल्याला CGST किंवा SGST असलेला जे मिळून या लक्षात घ्या. हे 5,600 आणि 5,600 11,200 होती. 11,200 आणि 40,000 मिळून 51,200 होती की जे ग्राहकाने टिकटॉक इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा AC खरेदी केला होता. तर इथे जे आपल्याला 5-6 उपप्रश्न विचारलेले आहेत या 5-6 उपप्रश्नांची किंमत आपल्याला या पद्धतीने म्हणजे उत्तरं मिळतील आणि ती आपण लक्षात घ्यायची आहे. आता याच्यानंतर प्रत्येक वेळेला आपण अशा काही वस्तू खरेदी करत असतो त्यावेळेला त्या प्रत्यक्ष उत्पादकाकडूनच म्हणजे ज्याच्याकडे उत्पादन होतं त्याच्याकडूनच आपल्याला मिळतील असं काही होऊ शकतं म्हणता येणार नाही. त्यामुळे काही वेळेला आपल्याला व्यवसाय साखळीचा उपयोग किंवा व्यवसाय साखळीचा विचार करावा लागतो. म्हणजे एखाद्या वेळेला एखादं उत्पादन ज्यावेळेला होतं मार्केटमध्ये ते बाहेर येण्याकरता त्याच्याकरता वेगवेगळ्या साखळ्यांचा उपयोग होतो. म्हणजे उत्पादक, त्याच्यानंतर विक्रेता, मुख्य विक्रेत्याकडून परत उपविक्रेता, उपविक्रेत्याकडून परत ग्राहकाकडे अशा पद्धतीची साखळी त्याच्यामध्ये होते. आणि मग वस्तू प्रत्येक वेळेला खरेदी केली जाते किंवा सेवा दिली जाते तेव्हा ती सेवा देत असताना प्रत्येकाला त्या सेवेचा कर द्यावा लागतो आणि तो कर पुढे 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 कसा वाढत जातो आणि तो कर कसा कसा प्रत्येकाला देय होत असतो या संदर्भातला आपला जो पुढचा मुद्दा आहे तो आहे व्यवसाय साखळी GST. आता व्यवसाय साखळी GST मध्ये काही प्रमुख संज्ञा आहेत त्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. तर आपण पाठ्यपुस्तकाचा आधार घेऊन या व्यवसाय साखळीचा नमुना जो आहे तो लक्षात घ्या. उत्पादक, घाऊक व्यापारी किंवा वितरक, त्याच्यानंतर किरकोळ व्यापारी आणि त्याच्यानंतर ग्राहक असा क्रम आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे. एक छानसं उदाहरण सुद्धा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांनी आपल्याला ही संकल्पना समजण्याकरता दिलेलं आहे की जे उदाहरण तुम्ही व्यवस्थितरित्या पुस्तकामध्ये वाचून लक्षात घेऊ शकता. त्याची आकारणी, मांडणी अगदी उत्तमरित्या केली आहे की जे तुम्हाला सहज सोप्या भाषेमध्ये कळू शकेल. वर्णन जे केलं आहे ते चित्रात्मक स्वरूपात केलेलं आहे, परत सारणी स्वरूपात आहे म्हणजे पिक्चरच्या स्वरूपात असून पुन्हा टेबल फॉर्मॅट सुद्धा दिलेलं आहे. तर हे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या उदाहरण. त्या उदाहरणात तुम्हाला काही संकल्पना ज्या आहेत GSTच्या बाबतीतल्या त्या अधिक स्पष्ट होणार आहेत. पण त्या कोणत्या तर व्यवसाय साखळीच्या बाबतीतल्या GSTच्या संकल्पना स्पष्ट होणार आहेत. तर पाठ्यपुस्तकामधल्या उदाहरणामध्ये जो क्रम आपल्याला उदाहरणामध्ये दिलेला आहे एका वितरकाकडून उत्पादकाकडून वितरकाकडे, वितरकाकडून ग्राहकाकडे घड्याळ कसं विकलं जातं आणि त्याचे व्यवहार कसे होतात आणि त्याच्यामध्ये GSTची आकारणी कशी होते हे नमुना दाखल उदाहरण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि त्याचा कर विजयी व्यवस्थितरित्या मांडलेला आहे. आता याच्यामध्ये ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना फक्त थोडक्यात मी इथं एक्सप्लेन करतोय. B2B ही जी संकल्पना आहे ती कशी आहे बघा. म्हणजे एखादी वस्तू किंवा उत्पादक करतो त्यावेळेला त्या उत्पादकाकडून मुख्य वितरकाकडे ती वस्तू दिली जाते. अर्थात उत्पादकाला वस्तू उत्पादन केल्यानंतर स्वतःला वापरायची असतेच असं नाही, त्यामुळे अधिक त्या वस्तू तो विकत असतो. आणि ग्राहकामध्ये जो मुख्य वितरक आहे तो सुद्धा काही सर्व वस्तू स्वतःसाठी घेत नाही, तो दुसऱ्यासाठी विकण्यासाठी म्हणून घेतो. आणि थोडक्यात तो व्यावसायिक असतो. उत्पादकाने उत्पादन केलेली वस्तू आणि व्यावसायिकाला दिलेली वस्तू आणि व्यावसायिकाकडून परत ग्राहकाकडे जाणारी वस्तू असा वेगवेगळा क्रम त्यामध्ये आहे. आणि मग B2B याचा अर्थ या संज्ञेमध्ये व्यावसायिकाकडून म्हणजे बिझनेस टू बिझनेस म्हणून B2B हा शब्दप्रयोग इथं वापरलेला आहे. टू इथं अर्थात आहे पण B ही मात्र शब्दामध्ये आहे म्हणजे अक्षरात्मक आहे. तर हे अंकात्मक आहे हे अक्षरात्मक आहे. B2B या संज्ञेचा अर्थ बिझनेस टू बिझनेस म्हणजे व्यापाऱ्याकडून व्यापाऱ्याकडे असा त्याचा अर्थ घेतलेला आहे. आणि B2C याचा अर्थ मात्र काय आहे तर बिझनेसमन कडून कन्झ्युमरकडे म्हणजे व्यापाऱ्याकडून ग्राहकाकडे. कन्झ्युमर याचा अर्थ ग्राहक म्हणून तिथं C हा शब्दप्रयोग वापरलेला आहे. तर आपल्याला B2B आणि B2C या दोन मुख्य संकल्पना ज्या आहेत त्या कर विजयामध्ये काही आपल्याला दिसतात. त्याचा अर्थ लक्षात ठेवा म्हणून या दोन बाबींचं स्पष्टीकरण घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे व्यवसाय साखळीचं एक उदाहरण पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते अतिशय उत्तम त्या उदाहरण सोडवून दिलेलं आहे. एकूण रक्कम कशी GSTची होत जाते आणि मग ती शेवटच्या ग्राहकाकडून कशी घेतली जाते. म्हणजे शेवटला ज्यावेळेला एखादी वस्तू ग्राहक खरेदी करतो तो ग्राहक खरेदी केल्यानंतर त्याला जो GST द्यावा लागतो तो GST अगोदरचा व्यापारी किंवा त्याच्या अगोदरचा व्यापारी किंवा उत्पादक अशा पद्धतीनं GST भरतात याचं नमुना उदाहरण आपल्या पुस्तकामध्ये अत्यंत व्यवस्थितरित्या समजावून सांगितलं आहे. तुम्ही ते जरूर पहा. तुम्हाला अन्य काही त्यामध्ये शंका असतील तर संबंधित विषय शिक्षकांना तुम्ही जरूर विचारा तर तुमचं निरसन करता येईल. तर याच्यामध्ये आणखी एक संकल्पना आहे ती म्हणजे ITC आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट असं त्याला म्हटलेलं आहे.
म्हणजे ज्यावेळेला एखादा वितरक एखादी वस्तू उत्पादकाकडून किंवा दुसऱ्या वितरकाकडून घेतो आणि ग्राहकाला किंवा पुढच्या वितरकाला पुरवतो, त्यावेळेला त्यांना काय करावा लागतो, टॅक्स भरावा लागतो. त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणतात. क्रेडिट याचा अर्थ आपण काय करतो, ते आगाऊ जमा केलं असतं की जे आपल्याला रिफंड हवं असतं. त्यामुळे इनपुट टॅक्स क्रेडिट याचं थोडक्यात आपल्या पुस्तकामध्ये ITC असं म्हटलेलं आहे, ITC. आणि आउटपुट टॅक्स जो असतो त्याला आपण OT किंवा आपला शब्दप्रयोग आउटपुट टॅक्स किंवा देय कर असं म्हणजे देय टॅक्स असणार आहे, तो असणार. आता मग एखाद्या व्यवसाय साखळीमध्ये शेवटी ग्राहकानं वस्तू घेतल्यानंतर ग्राहकाला जो त्या वस्तू करता द्यावा लागलेला कर आहे, तो कर शेवटच्या वितरकाला देय GST म्हणून येत असतो. कारण ग्राहकाने वस्तू खरेदी केल्यानंतर ती काय परत ग्राहकाकडून परत दुसऱ्या कोणाकडे जात नाही, ती शेवटचा खरेदीदार असतो तो. आणि मग शेवटचा विक्रेता जो असतो त्याला कोणता GST द्यावा लागतो, तर त्याला देय GST असा आपण म्हणतो. आणि मग तो देय GST कसा असतो, तर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. म्हणजे समजा एखाद्या व्यापाऱ्यानं वस्तू खरेदी केलेली आहे एका वितरकाकडून आणि ती वस्तू वितरकाकडून खरेदी केल्यानंतर ग्राहकाला विकलेली आहे, तो ग्राहकाला विकतो त्यावेळेला तो ग्राहकाकडून संपूर्ण वस्तूवरचा टॅक्स गोळा करतो, त्याला आउटपुट टॅक्स असं आपण म्हणतो. म्हणजे 100 रुपयाची वस्तू असेल उदाहरणार्थ मी सांगतोय आणि त्यांना 18% GST घेतला असेल तर ती वस्तू ग्राहकाला 100 अधिक 18 118 रुपयाला मिळेल. पण त्यावेळेला त्या व्यापाऱ्याने मात्र 18 रुपये प्रत्यक्ष त्या वरच्या वितरकाकडे भरलेले नसतात, त्याच्यापेक्षा कमी भरलेले असतात. कारण त्याला त्याचा बिझनेस सांभाळायचा आहे किंवा त्याला फायदा करून घ्यायचा असणार आहे. आणि त्यामुळं आउटपुट टॅक्स जो असेल तो आपला 118 होईल आणि इनपुट टॅक्स जो असेल तो इनपुट टॅक्स की जो त्याने अगोदर भरला, म्हणजे 100 रुपयाच्या वस्तूवरती ग्राहकाला त्याने 108 रुपयाला वस्तू दिलेली आहे, पण त्याने खरेदी करताना समजा ती 110 रुपयाला खरेदी केली असेल तर तो 10 रुपयाचा काय करणार आहे, वरचा इनपुट टॅक्स भरणार. म्हणजे 118 वजा 110 म्हणजे त्याचा त्यामध्ये 8 रुपये काय मिळणार आहे त्याला असणार. आणि मग हे 8 रुपये जे येतात हे 8 रुपये तो फक्त काय करतो, भरतो. म्हणजेच त्याच्याकरता आपल्याला आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स यांचा फरक घ्यावा लागतो, त्याला आपण देय GST असं म्हणतो. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये याच्यावरती आधारित जी उदाहरणं आहे ती उदाहरणं आपण व्यवस्थितरित्या समजून घ्यायची आहे. 4.1 मध्ये जी उदाहरणं आपण होती ती पाहिले, तर 4.2 मध्ये सुद्धा काही उदाहरणं आपल्याला आता लक्षात घ्यायचे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, इथं आपल्याला आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स या दोन संकल्पना फार महत्वाच्या आहेत. आउटपुट टॅक्स म्हणजे वस्तूची विक्री ग्राहकाला झाल्यानंतर जो कर गोळा होतो तो संपूर्ण कर करपात्र रकमेवरचा असतो आणि करपात्र रक्कम आणि कर मिळून ती वस्तू विकली गेली असते आणि त्याला आपण आउटपुट टॅक्स असं म्हणतो. आणि मग आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स यातला जो फरक असतो तो देय GST म्हणून आपण घेतो. तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 90 आणि 91 वरती काही उदाहरणं आपण नमुना उदाहरण म्हणून सोडून दिली आहे. ही उदाहरणं आपण व्यवस्थितरित्या लक्षात घ्या. इथं फक्त एक नमुना उदाहरण जे दिलेलं आहे ते मी तोंडी तुम्हाला सांगतो. श्री रोहित हे किरकोळ व्यापारी आहेत, त्यांनी वस्तूच्या खरेदीच्या वेळी 6,500 रुपये GST दिला. वस्तूच्या खरेदीच्या वेळी 6,500 रुपये GST दिला. म्हणजे खरेदी करताना व्यापाऱ्यानं खरेदी करताना जो GST दिलाय तो 6,500 रुपये GST आहे. बघा काय दिलं इथं, 6,500 रुपये GST व्यापाऱ्यानं वस्तू खरेदी करताना दिलाय. त्या वस्तूची किंमत किती आहे त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही, फक्त GSTची रक्कम जी आहे ती 6,500 रुपये आहे. व विक्री करून त्यांनी 8,000 GST गोळा केला. म्हणजे ही खरेदी नंतरचा आहे आणि ही विक्री नंतरचा GST आहे. विक्री नंतरचा GST किती आहे बघा, 8,000 रुपये. हा GST त्यांनी गोळा केलेला आहे. काय केलंय, हा GST त्यांनी गोळा केला, 8,000 रुपये GST गोळा केला. त्यात वस्तू कोणती आहे, तिचा किंमत किती होती वगैरे अशी काही इथं आपल्याला देणं नाही किंवा त्याचा संदर्भ इथं नाहीये. मग आपण काय करतो तर इनपुट टॅक्स किती आणि आउटपुट टॅक्स किती, त्याचबरोबर केंद्राचा देय GST काढा वगैरे आपल्याला या संकल्पना यामध्ये दिल्या आहे. तर आपल्या लक्षात येईल रोहित यांचा किरकोळ व्यापाराचा व्यवसाय असल्यामुळे त्यांचा जो देय कर शासनाकडे भरायचा आहे तो कशा पद्धतीने घेतला आहे तर त्या विक्रीवरून मिळालेला आहे त्याला आउटपुट टॅक्स असं म्हटलेलं आहे. आउटपुट टॅक्स हा आपल्याला घेतलेला आउटपुट टॅक्स आहे 8,000 आणि हा त्यांनी भरलेला आहे तो इनपुट टॅक्स म्हणून आपण विचार करतो. तर हा इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स याच्यातला जो फरक येतो तो देय कर किंवा देय GST म्हणून. तर 8,000 वजा 6,500 आपल्या लक्षात येईल हा फरक किती येणार आहे, कमाईतच आपल्याला हा फरक येईल 1,500 रुपये किंवा 1,500 रुपये. हा सॉरी 1,500
किती होतो बघा फरक हा देय कर बरोबर किती येणार आहे फरक 8,000 6,500 1,500 रुपये. आता हा जो 1,500 रुपये ऋषी रोहित जे किरकोळ व्यापारी त्यांचा हा देय कर असेल तो जीएसटीचा देय कर असेल आणि मग त्यानंतर त्यांना शासनाकडे भरावा लागणारा जीएसटी मधला एसजीएसटी किती आणि सीजीएसटी किती असं म्हटलं तर केंद्राचा कर आणि राज्याचा कर समसमान असतो. त्यामुळं या 1,500 रुपयाचे समान 2 भाग होतील आणि 1,500 रुपयाचे समान 2 भाग घेतले तर ते आपल्या लक्षात येतील प्रत्येकी 750 रुपये. तर हे 750 रुपये जे आहे हे आपल्याला काय येतील सीजीएसटी किंवा ते काय असतील एसजीएसटी म्हणून सुद्धा विचारात घेता येतील. आपल्या लक्षात घ्या पुस्तकामध्ये हे उदाहरण उत्तमरित्या सोडवून दिलेलं आहे तुम्ही ते समजून घ्या. फक्त यामध्ये या उदाहरणाचा अर्थ कसा घ्यायचा आहे किंवा आउटपुट टॅक्स म्हणजे काय इनपुट टॅक्स म्हणजे काय या बाबी मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय. आपण यानंतर 4.2 मधलं नवीन उदाहरण 4.2 मधलं पहिलं उदाहरण आहे ते लक्षात घ्या. विद्यार्थी मित्र आपण पाठ्यपुस्तकाच्या साहाय्याने या अर्थनियोजन घटकाचं उत्तमरित्या काय करा सखोल अभ्यास करा. बऱ्याचशा संकल्पना याच्यामध्ये ज्या आहेत त्या आपल्या व्यावहारिक बाबीशी निगडीत आहेत. तुम्ही काही ज्या वस्तू खरेदी केल्या असतात किंवा ज्या सेवा घेतल्या असतात त्याच्याकरता जे जीएसटी भरलेले असतात ते जीएसटी रक्कम कशी घेतली जाते करपात्र रक्कम कोणती असते कोणत्या रकमेवरती कर किती आकारला आहे कसा घेतला जातो या सगळ्या बाबी आपल्या दैनंदिन व्यवहाराशी निगडीत आहेत. त्यामुळे आपण या पुस्तकाच्या आधारे बऱ्याचशा बाबी समजून घ्या आणि ज्या काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही त्या शंका संबंधित विषय शिक्षकांना जरूर विचारा. त्याच्यानंतर 4.2 मध्ये एक पहिला प्रश्न आहे त्याचा आपण एक्सप्लेनेशन बघूया. प्रश्न क्रमांक 1 आणखी एक सहज आठवण म्हणून सांगतो आपल्याकडे जे आपण साप्ताहिकच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाठवल्या आहे त्या साप्ताहिक प्रश्नपत्रिका आपण व्यवस्थितरित्या सोडवायच्या आहेत. त्यामधला जो लिखाणाचा भाग आहे तो व्यवस्थितरित्या पूर्ण करून आपला संग्रही ठेवायचा आहे. आवश्यकतेनुसार आम्ही त्या तुमच्याकडून गोळा करणार आहोत. त्यामुळे आपण प्रश्नपत्रिका सराव यामागील काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. आपण जे घेतो आहोत त्याच्यामध्ये जे काही उर्वरित असतं ते पण पूर्ण करायची जबाबदारी सातत्यानं तुमचीच आहे. त्यामुळे तुम्ही बहुतेक अभ्यासामध्ये मग्न असालच. हे जे काही दिलं जातं ते लक्षात घ्या आणि जे उर्वरित आहे ते मात्र तुम्ही तुमच्या लेवलवरती पूर्ण करायचं आहे आणि संबंधित शिक्षकांना त्याबद्दलचं काय अवघड असेल काही एखादी बाब समज नसेल तर जरूर तुम्ही त्यांना फॉलोअप घ्यायचा आहे. बघा पहिला प्रश्न आहे चेतना स्टोअर्स 4.2 मधला पहिला प्रश्न आहे. चेतना स्टोअर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 म्हणजे एका महिन्याचाच कालावधी दिला आहे. 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये जीएसटी दिला. 1,05,000 रुपये हा त्यांनी जीएसटी दिलेला आहे. हा कसला जीएसटी होतो तो आपण लक्षात घ्या. पहिल्यांदा बघा 1 महिन्याकरता चेतना स्टोअर्सने 1 महिन्याच्या कालावधीमध्ये 1,05,000 रुपये जीएसटी कशावर दिलेला आहे हा खरेदीवर दिलेला जीएसटी आहे. ऍक्च्युअली ही खरेदी रक्कम नव्हे लक्षात घ्या. हा खरेदीवर दिलेला जीएसटी असा शब्दप्रयोग इथं लक्षात घ्यायचा आहे. आणि मग ह्या केलेल्या वस्तूच्या खरेदीची ती विक्री करणार आहे आणि मग विक्री करताना त्यांनी जीएसटी किती गोळा केला तो दिलाय बघा आपल्याला. व विक्रीवर 1,22,500 रुपये 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केला विक्रीवर. तर 1,22,500 रुपये त्यांनी जीएसटी गोळा केलेला आहे. गोळा केलेला आहे तो कशावरती गोळा केला हा जीएसटीच आहे पण हा खरेदीवर तर त्यांनी दिलेला आहे म्हणजे तो देय ठरलेला आहे आणि विक्री करून त्यांना एवढा मिळाला. आता याच्यामध्ये आपल्याला पुढे काय झालं बघा तर हे क्रेडिट घेतात ह्या व्यवहारामध्ये क्रेडिट होतं म्हणजे प्रत्यक्षात ही वस्तू खरेदी करत असताना यांना एवढे काही पैसे भरायला लागत नाही ते क्रेडिट असतं आणि मग ते क्रेडिट ते काय करतात विक्री केलेल्या याच्यामधून परत ट्रान्सफर करतात शासनाकडे. मग काय होतं तर सदर कालावधी चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जीएसटी काढा. तर आपल्याला त्यांना देय जीएसटी जो असतो तो काढायचा आहे. प्रत्यक्षात आपल्याला हा जो देय जीएसटी आहे तो मिळत असताना एक याचा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे आपल्याला आगाऊ घेतलेलं असतं ते रक्कम त्याला आपण क्रेडिट असं म्हणतो. म्हणजे ते आपल्या खात्याला काय असतं उधार स्वरूपात आपण असं म्हणतो त्याला क्रेडिट असं म्हणतो. आता हे जे क्रेडिट आहे तो इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा त्याला आपण आयटीसी हा शब्द प्रयोग वापरतो आणि हा जो आहे तो आउटपुट टॅक्स आहे. आउटपुट टॅक्स तर आउटपुट टॅक्स आपल्याकडे जो आहे तो आपल्याला किती आहे तर लक्षात घ्या या दोन्हीमध्ये
प्रत्यक्षात विक्रीनंतर जे असेल ते खरेदीच्या वेळेपेक्षा कसा असणारी रक्कम जास्त असते आणि त्यामुळे देय जीएसटी घेत असताना आपल्याला आउटपुट टॅक्स वजा आयटीसी किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट आणि मग या दोन्हीचा फरक जेव्हा आपण घेऊ 1,22,500 रुपये वजा किती आहे 1,22,500 रुपये आउटपुट टॅक्स आहे आणि 1,05,000 रुपये हा आपला काय इनपुट टॅक्स क्रेडिट आहे आणि 1,05,000 रुपये खरेदीच्या वेळेला दिलेला जीएसटी आहे तो आयटीसी म्हणतो क्रेडिट आहे तो त्या संबंधित व्यावसायिकाकडे क्रेडिट असतो आणि मग विक्री झाल्यानंतर त्याने घेतलेल्या वस्तूंची विक्री केल्यानंतर तो टॅक्स गोळा होतो त्याला आउटपुट टॅक्स म्हणतो आपण तो आहे 1,22,500 आपल्या लक्षात येईल फरक किती येईल तर 500 आणि 1,00,000 धरले तर घेतले 22,000 कशी बाजाराची करू शकाल तुम्ही इतर कॅल्क्युलेशन मी पटकन मांडते कारण तुम्हाला ते समजतात 1,22,500 वजा 1,05,000 त्यामुळे 22,000 रुपये हा देय जीएसटी असेल हा काय असणार आहे देय जीएसटी असणार आहे आणि मग नंतर आता हा जो जीएसटी आहे तो त्या व्यापाऱ्यांना भरावा लागतो आणि मग तो केंद्राचा कसा असेल किंवा राज्याचा कसा असेल वगैरे बाबी तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरती आपल्याला काही दर दिलेला नाही आहे किंवा देय जीएसटी झाला आणि इथं ह्या ज्या बाबी आहेत आपण त्या रोहित स्टोअर्स चेतना स्टोअर्सला देय जीएसटी आहे तो 22,000 रुपये हा त्यांचा देय जीएसटी आहे त्यातला निम्मा असणार आहे तो सेंटरचा असणार आहे किंवा केंद्राचा आणि निम्मा असणार आहे तो राज्याचा असणार आहे तर या पद्धतीने आपल्याला हा जो देय जीएसटी आहे तो आपल्या लक्षात येईल तो येणार आहे 22,000 रुपये याच्यानंतरचं जे दुसरं उदाहरण आहे त्याही उदाहरणामध्ये आपल्याला म्हणते बघा नजमा या जीएसटी कायदा अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीन आहे आणि मग त्या नोंदणीकृत दुकानाच्या मालकीन असल्यामुळं त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी किती घेतला आहे आणि विक्रीवर एकूण जीएसटी किती घेतला आहे तसंच दिलेलं आहे म्हणजे या दुसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला याच पद्धतीच्या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत कोणकोणत्या आहेत त्या लक्षात घ्या त्यांनी नजमा यांनी 12,500 रुपये खरेदीवर जीएसटी दिला आहे खरेदीवरचा जो जीएसटी आहे तो 12,500 रुपये आहे खरेदीवर त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट असं आपण म्हणतो आणि 14,750 रुपये हा विक्रीवरचा गोळा झालेला जीएसटी आहे 14,750 रुपये हा विक्रीवरचा जीएसटी आहे आणि त्यामुळं यातल्या फक्त संख्या बदलतील आणि मग त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट किती मिळेल त्यांचा देय जीएसटी किती असेल वगैरे काढले तर पहिली जी रक्कम आपल्याला खरेदीवरची जी रक्कम आपण जीएसटी भरतो किंवा घेतलेली असते त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट असं आपण म्हणतो त्यामुळे ते 12,500 रुपये आहे तेच त्यांचे इनपुट टॅक्स क्रेडिट असेल आणि त्यांचा देय जीएसटी जो आहे तो किती रुपये येईल तर देय जीएसटी मध्ये आपण लक्षात घ्या आउटपुट टॅक्स मधून इनपुट टॅक्स क्रेडिट वजा केलं तर जी वजाबाकी येते ते आपलं उत्तर असणार आहे त्यामुळे 12,500 आणि 14,750 यातला आउटपुट टॅक्स 14,750 आहे वजा 12,500 आहे कोणत्याही क्रमाने तुम्ही वजाबाकी घेतली तर तुमच्या लक्षात येईल 0,5,2 म्हणजे 750 वजा 500 250 येतील आणि 14 वजा 12 किती येतील 2 किंवा 4 2 2 1 1 0 तर 2,250 किंवा 2,250 हा त्यांचा देय जीएसटी असणार आहे तर या पद्धतीने आपण 4.2 मध्ये प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 यावरची जी काही नमुना उत्तर आहे ती कशी मिळवायची आहे या पद्धतीचं कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे तर आपण लक्षात घ्या व्यवसाय साखळीमधला जो जीएसटीचा प्रकार आहे तो आज आपण पाहिलेला आहे व्यवसाय साखळीमध्ये उत्पादक विक्रेता मुख्य विक्रेत्याकडून उपविक्रेता आणि मग पुढं या साखळीमध्ये शेवटी ग्राहक येतो कदाचित तो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अशा कोणत्याही क्रमांकावर ग्राहक असेल आणि ग्राहकाकडून जो जीएसटी करपात्र रकमेवरती आकारलेला असतो तो जीएसटी पाठीमागं जे विक्रेते असतील त्यांना तो देय जीएसटी आयटीसी नुसार देय होत जातो म्हणजे त्यांनी जे क्रेडिट घेतलं असतं ते क्रेडिट शेवटी विक्रेता म्हणजे ग्राहकाकडून जे रक्कम गोळा केली असते त्या रकमेतून पुढं ते शासनाला जीएसटी भरत असतात तर यानंतरच्या या पुस्तकातील ज्या संकल्पना आहेत त्या आपण परत पुढं पाहणार आहोत तत्पर्यंत आजच्या या पाठ्यांशाचा तुम्ही व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करून जे दिलेलं आहे त्याचा व्यवस्थित लाभ घ्या आणि पुढच्या घटकाच्या वेळेला आपण याची पुढची माहिती सविस्तरपणे पाहू धन्यवाद